हॅलो नमस्कार, मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक खूप महत्त्वाची माहिती बघणार आहोत. तर बघा, मागचे जे दोन्ही रिलेशनशिपबद्दलचे व्हिडिओज होते ते खूप तुम्हाला आवडत आहेत आणि तुम्ही बघताय, तर त्यासाठी खूप 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 धन्यवाद. आणि असेच व्हिडिओज आपले बघत राहा, सगळ्यांशी शेअर करा, जेवढ्या जणांशी तुम्ही शेअर करू शकता, जेवढे व्हॉट्सअप ग्रुपवर जेवढ्या सगळ्याकडे तर शेअर करा. कारण आपल्या ह्या छान छान व्हिडिओजला सगळ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्हाला करायचं आहे. तर बघा, जसं आता आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनचा पहिला व्हिडिओ बघितला होता की रहस्य नेमकं काय आहे. तर रहस्य नेमकं काय आहे, तर ते आहे आकर्षण. आकर्षण म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन ज्याला आपण म्हणतो. तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, लॉ ऑफ अट्रॅक्शन कसं असतं ना, लॉ ऑफ अट्रॅक्शन तुम्ही जर म्हणाला नाही मला नाही लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये पडायचं आहे, मला अजिबात पडायचं नाही आहे, काही होत नाही त्याच्याने, काही असं होत नाही, तुम्ही जेवढं नाही म्हणाल ना तेवढं लॉ ऑफ अट्रॅक्शन तरी तुमच्या बरोबर काम करतं. कसं करतं तुम्हाला सांगते. तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन जरी म्हणत असाल की नाही तुमच्या आयुष्यात लॉ ऑफ अट्रॅक्शन तुम्हाला गरज नाही आहे, तरीही सुद्धा लॉ ऑफ अट्रॅक्शन तुम्ही नाही म्हणालात तरी ते तुमच्यासाठी काम करेल. कसं करेल मी तुम्हाला सांगते. आता तुम्ही म्हणता मला इथं जायला उशीर होईल, तर मला गाडीच मिळणार नाही, मला माझे पैसेच हरवतील, काही असू दे. जेव्हा तुम्ही नेगेटिव्ह गोष्ट एखादी विचार करता, त्या गोष्टीच तुमच्या डोक्यात नुसत्या फिरत असतात, नुसत्या त्याबद्दलच तुम्ही विचार करत असतात. आणि त्यामुळे काय होतं, त्यामुळे तुम्ही व्हायब्रेशन्स देत असतात ह्या ब्रह्मांडाला की ओके ठीक आहे, ह्याचा अर्थ काय आहे, हा काय म्हणतोय की ओके मला उशीरच होणार आहे, तर मला उशीरच होऊ दे, याचा अर्थ असा असतो. तर मी तुम्हाला काही गोष्टी वाचून दाखवते, जे मला तुम्हाला वाचून दाखवायच्याच होत्या ह्या व्हिडिओमध्ये, की अट्रॅक्शन म्हणजे काय. आता या व्हिडिओचा अर्थ ॲक्च्युली आहे की तुम्हाला कोणालाही भेटायचं असतं, त्यामध्ये तुमचं लाईफ पार्टनर असू दे, तुमचा बॉस असू दे, तुमचा मॅनेजर असू दे, कोणीही असू दे, तुमचे घरचे असू दे. तर ती लोकं तुम्हाला कशी भेटतात, ती लोकं ब्रह्मांड ठरवतो म्हणून भेटतात. कारण तुम्हाला सांगू, जसं आपण रोज दिवस झाला की आपण आपली डायरी लिहितो नाही का, तसं ब्रह्मांडाकडे ऑलरेडी तुमचा प्लॅन लिहिलेला आहे. म्हणजे अगदी जन्मापासून तर तुमच्या एंडपर्यंत, तोपर्यंत त्याच्याकडे सगळं येतं. तो एक दिवसाला एक ठीक आहे, आता ह्याचं चहा पिऊन झालं ना, आता ह्याला हे करून घेऊया, आता ह्याचं ऑफिसचं काम झालं ना, आता ह्याचं, तो असा करत बसू शकणार नाही. कारण ब्रह्मांड म्हणजे कोण, ब्रह्मांड म्हणजे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातलं कोणीतरी वरचं म्हणजे आपले कोणीतरी आई वडील म्हणू दे किंवा आपले गुरु म्हणू. आई वडील तर आता इकडेच आहे, तर आपण गुरु म्हणू दे, किंवा आपले देव, आपण ज्यांना देव म्हणतो, आपण ज्यांना मानतो, आपण ज्यांची पूजा करतो, जे आपले कुलदैवत असतात, जे आपले स्वामी असतात, जे आपले कोणी म्हणजे सगळ्यांचे वेगळे वेगळे असतात. समजा ख्रिश्चन लोकांचे जीजस असतील, मुस्लिम कॅटेगरीमधले त्यांच्या लोकांचे अल्लाह असतात, आपल्यामध्ये आपण देवांना मानतो. म्हणजे ज्या त्या धर्मात ज्या लोकांचं त्यांच्या कोणाचं तरी वरती त्यांचं कोणीतरी आहे ज्यांच्याकडे ते प्रार्थना करतात आणि त्यांना असं वाटतं की माझं जग हे माझं चालवतात. तर ब्रह्मांड कोण आहे, ब्रह्मांड म्हणजे तो वरचा, ज्याने सगळं ठरवलेलं आहे आणि तो सगळं तिथे बसून सगळं फिरवत आहे. तर तुम्हाला सांगते, आता तुम्हाला समजा एखादी गोष्ट करायची असेल, तुमच्या आयुष्यात कुठला व्यक्ती येणार आहे, जाणार आहे, तुम्ही काय विचार करणार आहे, हे सगळं तो ठरवतो. तर त्या ठरवल्यानुसार तुम्हाला काय गोष्टी घडणार आहे ते तुम्ही करतात. आता लॉ ऑफ अट्रॅक्शन कसं तुमच्यासाठी काम करत नाही मी तुम्हाला सांगते, किंवा सॉरी करतं हे कसं सांगते. जर तुम्ही म्हणाल नको मला ते लॉ ऑफ अट्रॅक्शन वगैरे काही नको, मी नाही माझ्या मनाने माझं जीवन जगेल, तरीही नाही. तुमची इच्छा असो किंवा नसो, तरीही आकर्षणाचा जो सिद्धांत आहे, आकर्षणाचा जो नियम आहे, तो तुमच्यावर लागू होतोच. आता कसा मी तुम्हाला सांगते बघा. तर आता समजा तुम्हाला एक वाक्य मला बोलून दाखवायचं आहे, किंवा की जेव्हा तुम्ही एखाद्या विशिष्ट इच्छित गोष्टीवर तुमचे विचार केंद्रित करता, संपूर्ण लक्ष स्थिर करता, त्या क्षणी विश्वातील सर्वश्रेष्ठ शक्तीकडे आपल्या इच्छित गोष्टींसाठी आवाहन करीत असता. जे आत्ता मी तुम्हाला जस्ट सांगितलं की तुमच्यावरती कोणतरी बसलेला आहे, ज्याच्याकडे आपण असं म्हणत असतो की ही गोष्ट होऊ दे असं, पण तो आहे ना, तो आकर्षणाचा नियम, किंवा तो नाही, किंवा मला ही गोष्ट नको, मला हे नको, किंवा मला हे नाही घडवायचं आहे, हे ते ऐकत नाही. असे नकारार्थी शब्द किंवा नकारात्मक अर्थाचे मोजमाप तो करू शकत नाही. तो काय म्हणतो, अरे मला हा जॉब मिळू दे, काय होईल, मला नाही मिळालं तर काय होईल, मला हा जॉब नाही मिळाला तर खूप माझं नुकसान होईल. म्हणजे तुम्ही म्हणताय की मला हा जॉब मिळू नको देऊ आणि माझं नुकसान होऊ दे. म्हणण्याचा अर्थ असा आहे, आकर्षणाच्या नियमाचा म्हणण्याचा अर्थ असा आहे की तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये नकारात्मक शब्द वापरायचेच नाही. तुम्ही म्हणाल मग सगळीकडेच नको कसं म्हणायचं, नाही, जिथे नको आहे तिथे नकोच म्हणायचं. तर जिथे पॉसिबल, म्हणजे जिथे तुम्हाला तुमच्या जगण्यासाठी, तुमच्या जीवनासाठी तुम्हाला असं वाटतं नको बाबा माझा ॲक्सिडेंट होईल, मी गाडी नको चालवायला, मग
तुम्ही सांगताय त्या ब्रह्मांडाला की नको नको ठीक आहे, मी सायकल चालवते म्हणजे मग मी पडेल, किंवा मी गाडी चालवते मग मी पडेल, किंवा माझा ॲक्सिडेंट होईल, असं कसं मी तुम्हाला सांगते. तर तो ह्या शब्दांचे मोजमाप करू शकत नाही. तर तुम्ही नकारात्मक शब्द बोलता किंवा नकारात्मक गोष्टी नकोत असा शब्द जोडून मनात आणता, तेव्हा आकर्षणाचा नियम सिद्ध करणारी शक्ती काय ऐकते ते समजून घ्या. आता माझ्या या नव्या छान कपड्यावर काही खराब उडू नये, डाग पडू नये असं मला वाटतं. माझ्या या आकर्षणाचा नियम म्हणजे तो काय ऐकतो, ब्रह्मांड काय ऐकतो की माझ्या या नव्या छान कपड्यांवर काहीतरी खराब उडावं, डाग पडावेत असं मला वाटतं. म्हणजे नको त्या गोष्टी त्या ऐकत नाही, तो फक्त त्या गोष्टी ऐकतो चालू. मग तुम्ही म्हणा ना की मी आज गाडी छान चालवणार आणि व्यवस्थित लक्ष देणार, मी व्यवस्थित सगळं करू, मग तेव्हा ती गोष्ट प्रॉपर होते, कारण कॉन्सन्ट्रेशन तुमचं तिथे असतं. बरं, माझं हेअरकट बिघडू नये असं मला वाटतं, तर माझं हेअरकट बिघडावं असं मला वाटतं, असं ब्रह्मांड ऐकतो. मला उशीर होऊ नये असं मला वाटतं, तर मला उशीर व्हावा असं मला वाटतं, असं त्या गोष्टीचा अर्थ होतो. अमुक व्यक्तीने माझ्याशी उद्धट वागू नये असं मला वाटतं, अमुक व्यक्ती माझ्याशी उद्धट वागावं असं म्हणजे जसं तुम्ही नाही म्हणणार तसंच त्याच्याशी होणार. आता मला वादविवाद भांडणं नको आहे, जेव्हा आपण असं म्हणतो तेव्हा एक्स्ट्रा भांडणं होतात असं असतं ते. त्यामुळे ज्या गोष्टी आपण नको आहेत, नाही आहेत म्हणतो ना, तेव्हा त्या गोष्टी ॲक्च्युली घडतात. म्हणून म्हणायचा अर्थ कसा की तुम्हाला ती गोष्ट तुमच्याकडे आकर्षित करायची आहे पॉझिटिव्ह वेने, की मला हा जॉब मिळवायचाच आहे, मला हा जॉब मिळाला आहे, बस मला फक्त आता त्याच्या रिझल्टची वाट बघायची आहे. मग तुमच्याकडे ते बरोबर त्या गोष्टी आकर्षित होतात आणि तुम्हाला त्या गोष्टी मिळतात, आणि ह्या गोष्टी स्वतःहून बरोबर घडतात. तुम्हाला सांगते, एखाद्या वेळेस असं घडतं की ती गोष्ट तुम्हाला जरी मिळाली नाही तर काहीतरी दुसरं छान चालून येत असतं तुमच्याकडे. म्हणून तुम्हाला कधीही आकर्षणाच्या नियमाबरोबर अजिबात खेळ खेळायचा नाही, अजिबात त्याच्याबरोबर तुम्हाला काहीही वाटून द्यायचं नाही आहे. तुम्हाला हेच विचार करायचा. आता तुम्ही म्हणाल की आपण जे टॉपिक घेतला होता की आपल्याला कोणी भेटत नाही, आपल्याला कोणी म्हणजे आपल्याला भेटवतो, तर कसं असतं ना, ह्या गोष्टीचा व्हिडिओ मी पुढच्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे, तो तुम्ही नक्की बघा की आपण ज्यांना कोणाला भेटतो ते आपल्याला कसे भेटतात, ब्रह्मांड कसं ठरवतो ते. तर म्हणून मी तुम्हाला आज विचार केला की आपल्याला ब्रह्मांड तुम्हाला नको तीच गोष्ट का देतो, का तर तुम्ही ते विचार असे करता म्हणून, कारण तुम्ही तुमच्या डोक्यात नकारात्मक गोष्टी ठरवता म्हणून. जेव्हा तुम्ही डोक्यात नकारात्मक गोष्टी ठरवता तेव्हा गोष्टी त्याच वेळी येतात. पण तुम्ही विचार केला की नाही, आज ना घरात खूप शांतता राहणार आहे, आज ना अजिबात घरात गेलं की भांडणं होणार नाही आहेत असं जरी म्हटलं तरी होणार. मग आता तुम्हाला काय म्हणतात, आज मी घरात गेलो ना की मस्त एकत्र जेवूया, मस्त असं करूया, मग असं म्हटलं की बरोबर सगळं ब्रह्मांड ते जुळून आणतं आणि प्रॉपर त्या गोष्टी घडतात. त्यामुळे तुम्ही कुठली गोष्ट नको म्हणालात की तो तुमच्या आयुष्यात घडते असं असतं. बरं, पुढच्या व्हिडिओमध्ये जे मी तुम्हाला सांगणार आहे की ब्रह्मांड आपल्याला कोणाशी भेटवत नाही, तर म्हणजे आपण स्वतःहून कोणाशी भेटत नाही, तर आपल्याला ब्रह्मांडच त्या व्यक्तीशी भेटवतो. मग ते तुमचं लाईफ पार्टनर असू दे, मग तुमचे घरचे असू दे, किंवा कोणी असू दे, तर ती लोकं आपल्याला कशी भेटतात ह्याबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते ऐकायला नक्कीच भेटेल. खूप छान गोष्ट आहे. त्याचबरोबर त्यामध्ये मी तुम्हाला माझ्या लव्ह स्टोरीबद्दल किंवा माझ्या स्टोरीबद्दलही सांगेल की मी कसं एकाच व्यक्तीला 4 वेळा भेटले आणि तीच व्यक्ती आज माझ्याबरोबर आहे असं आपण म्हणू शकतो. तर ब्रह्मांड तुम्हाला त्या व्यक्तीशी भरपूर वेळा भेटवतो आणि मग नंतर तुम्ही त्याचे होतात किंवा त्या व्यक्ती तुमच्या आयुष्यात येते. तुम्ही स्वतःहून कधीच जात नाही की तुम्ही आता आज या अमुक दिवसाला अमुक तासाला तुम्हाला ह्या व्यक्तीला भेटायचं आहे असं ठरतं का? हां, तुम्ही शेड्यूल करता, पण ते शेड्यूलसुद्धा ऑलरेडी प्लॅन्ड असतं. ते कसं असतं हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल. तर चला भेटूया परत अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, असेच आपले व्हिडिओ बघत राहा आणि सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच अजून बरेचसे छान व्हिडिओज तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे. परत भेटूया, बाय बाय.